सोनप्रयागहून गौरीकुंडला आता आम्ही आलेलो आहे. प्रवास अत्यंत खडतर होता. आता आम्ही सुरुवात करतोय चालायला. जय बाबा केदारनाथ. गौरीकुंड ते केदारनाथ हे अंतर 16 किलोमीटरचे आहे. सुरुवातीला तुम्हाला भैरवाचे मंदिर लागेल. पुढे तुम्ही चालत राहिलात की तुम्हाला जंगल चट्टी लागेल. त्याच्यानंतर हनुमान चट्टी लागेल. मार्गक्रमण करता करता तुम्हाला रामबाडा हा भाग लागेल. म्हणजे तुम्ही इथे आल्यावर तुमचे अर्ध पार होईल. अर्ध अंतर पार झालं याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हा ट्रेक सोपा वाटेल. खरं तर हा ट्रेक खडतर आहे. हा एवढा आम्ही आता टप्पा जो पार केलाय तो अतिशय खडतर होता प्रवास. जसं जसं आम्ही वरती चढतोय तसं तसं आणखीन चढाव लागतोय आम्हाला. त्यामुळे थकायला पण होतंय. आता आम्हाला चालून जवळजवळ 6-6.5 तास झालेत. जसजसं आम्ही वरती जातोय तसतसा तीव्र चढाव आणखीन आम्हाला लागतोय. त्याच्यामुळे आणखीन थकाल होतोय आम्हाला जास्त. आणि दुसरं एक कारण असं आहे की मागून घोडे, खच्चर, त्यानंतर कंडीवाले, पिठ्ठूवाले हे सगळे येत असतात. बडिलिंचोली आम्ही पार करून आता घोडापडावाच्या इथे आलेलो. इथून केदारनाथाचे मंदिर 2 किलोमीटर आहे. घोडेवाले तुम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला मंदिरापर्यंत सोडू, पण ते मंदिरापर्यंत सोडत नाहीत. जो घोडापडावा आहे तिथपर्यंतच सोडतात. आम्हाला पोचायला जवळजवळ 8.5 तास लागले. दर्शन आम्ही खरं तर उद्या सकाळी घेणार आहोत, पण रात्रीच्या वेळी मंदिर परिसर कसा दिसतो त्याचा अनुभव घेण्याकरता आम्ही आलेलो आहोत. आता सकाळ झाली. आम्ही आता श्री केदारनाथाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. चारही बाजूला बर्फाचे उंच उंच डोंगर आणि त्या डोंगराच्या कुशीत वसलेलं हे सुंदरसं श्री केदारनाथाचं मंदिर. आता आमचं दर्शन झालेलं आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला तुम्हाला भली मोठी शिळा दिसेल. त्याला भीमशिळा म्हणतात. 2013 मध्ये जो प्रलय आला त्यावेळी या शिळेने मंदिराचे संरक्षण केले. डोंगरावर 3 किलोमीटर अंतरावर भैरवनाथाचे मंदिर आहे. त्याच्या मागील बाजूस तुम्हाला आदि शंकराचार्यांचे समाधी स्थळ दिसेल. आदि शंकराचार्यांची भव्य आणि रेखीव अशी सुंदर मूर्ती आहे. सध्या त्याचे बांधकाम चालू आहे. अजून ते पूर्णत्वास झालेलं नाहीये. खरं तर आम्ही उतरूनच येणार होतो, पण जाताना आम्हाला झालेला खेचरांचा त्रास, कंडीवाल्यांचा त्रास आणि पिठ्ठूवाल्यांचा त्रास याचा विचार करून आम्ही चॉपरनी खाली उतरण्याचा निर्णय घेतला. चॉपरचा प्रवास खूपच थ्रिलिंग होता. खाली पूर्ण चढून आलेला संपूर्ण रस्ता दिसत होता. इतकंच काय तर अंतर किती चाललो याचं आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं. वरून दिसणारा निसर्ग अवर्णनीयच. आम्ही आता उखीमठ येथे आलोय. येथे ओंकारेश्वराचं मंदिर आहे. हिवाळ्यात जेव्हा केदारनाथाचे कपाट बंद होते त्यानंतर पुढच्या 6 महिन्याकरता या ओंकारेश्वराची पूजा केली जाते.
भगवान श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध व बाणासुराची कन्या उषा यांचा विवाह इथे संपन्न झाला अशी आख्यायिका आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे. केदारनाथासोबत या मंदिरास अवश्य भेट द्या.